हॅलो, नमस्कार. तुमचं नाव काय म्हटलं आहे? माझं नाव तेजस दामोदर इनपुरे. ओके. आणि तुम्हाला डी-टेकबद्दल कसं कळालं आणि तुम्ही डी-टेकपर्यंत कसे पोचला? मी आत्ताच ग्रॅज्युएशन माझं कंप्लीट झालं आहे. त्यानंतरनं मी बरेच 2 ते 3 ठिकाणी सर्चिंग केलं की त्याच्यामध्ये मी 2-3 ठिकाणी जाऊन देखील आलो. पण ज्यावेळेस मी डी-टेक पॉईंटमध्ये आलो त्यावेळेस मला थोडं म्हणजे व्यवस्थित वाटलं. आणि माझा एक मित्र आहे की त्याला मी कल्पना दिली की मी डी-टेक पॉईंटला देखील जाऊन आलो. तर तो बोलला की मी तिथे करून आलो होतो कोर्स. तर तो अगोदर CAच्या ऑफिसमध्ये कामाला होता, जॉब करत होता. पण त्याची काही 2 ते 3 वर्ष झाली तो जॉब करत होता, पण काही त्याची ग्रोथ होत नव्हती म्हणजे तिथे. मग त्यालाही डी-टेक पॉईंटमध्ये त्यांनी SAP FICO म्हणून कोर्स केला आणि डी-टेक पॉईंटच्या माध्यमातून त्याला एक चांगली प्लेसमेंट मिळाली, म्हणून त्यांनी मला डी-टेक पॉईंटच सजेस्ट केलं. ओके, परफेक्ट. आणि आता तुम्हाला किती टाईम झाला डी-टेकमध्ये तुम्ही कोर्स करत आहात? साधारणतः मला 3 महिने झाले आणि इथला ओव्हरऑल एक्सपिरियन्स म्हणलं तर खूप छान आहे. म्हणजे आत्ता विश्वास सरांकडे आमची बॅच चालू आहे. पण काही अडचण आली, विश्वास सर जरी अवेलेबल इथे नसतील तरी आम्ही त्यांना व्हॉट्सअपवरती शेअर करतो प्रॉब्लेम आमचा, ते सॉल्व करून देतात. नाहीतर इथं मग सर असतात बाकीचे, ते आम्हाला पूर्ण म्हणजे सजेस्ट करतात. प्रॅक्टिससाठी आम्हाला पूर्ण फ्रीडम असतो इथे. दिवसभर म्हणजे बसलो मी तर बऱ्याचदा म्हणजे दिवसभर इथं बसून प्रॅक्टिस करत असतो. बाकी डी-टेक पॉईंट म्हणजे ज्यांना कोर्स करायचा आहे SAP FICO किंवा MM असेल, SD असेल, जे काही मॉडेल असतील वेगवेगळे, त्यांनी डी-टेक पॉईंटमध्ये केलं तर गुड राहील. थँक्यू सो मच.